नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टॉक एक्सचेंज काय असतं, ब्रोकर काय असतं, शेअर्सचं बाईंग सेलिंग कसं होतं, ज्यावेळी तुम्ही शेअर घेता तो तुम्हाला कुठून मिळतो, ज्यावेळी शेअर तुम्ही विकता तो तुम्ही कोणाला देता, तो शेअर्सची देवाणघेवाण कशा पद्धतीने होते याची थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. आता इथं दिलेल्या चार्टप्रमाणे इथे बायर आहे, त्यानंतर त्याचा ब्रोकर आहे, स्टॉक एक्सचेंज आहे, त्यानंतर सेलरचा इथे ब्रोकर आहे. आपण गृहीत धरूया एक्स पर्सन जो आहे त्याला TCS काय करायचं आहे, बाय करायचं आहे. ठीक आहे, TCS त्याला बाय करायचं आहे. त्या एक्स पर्सनचा शेअर कुठं आहे तर डीमॅट अकाउंटवरती आहे. डीमॅट अकाउंट कोणाचं आहे तर CDSLचं आहे. CDSL काय आहे तर एक गव्हर्नमेंटची फर्म आहे ज्यांचं डीमॅट अकाउंट आहे. ठीक आहे, डीमॅट अकाउंट भारतामध्ये दोन ठिकाणी ओपन केलं जातं, एक तर CDSL किंवा NSDL. ही नावं तुम्ही ऐकली असतील. NSDLचं नाव पॅन कार्डसाठी पण आपण पॅन कार्डमध्ये पण बघितलं असेल की जे पॅन कार्ड इश्यू होतं ते NSDL थ्रू होतं. तेच ते NSDL ज्याचं डीमॅट अकाउंट आहे आणि CDSLचं सुद्धा डीमॅट अकाउंट आहे. तर आता एक्स पर्सनला काय करायचं आहे, TCS बाय करायचं आहे. त्याचं शेअर कुठं आहे तर CDSLच्या डीमॅट अकाउंटवरती. त्याचा ब्रोकर कोण आहे एक्स पर्सनचा तर झिरोदा त्याचा ब्रोकर आहे. ठीक आहे, आणि आता ज्या व्यक्तीला सेल करायचं आहे TCS वाय पर्सन, त्याचं डीमॅट अकाउंट कुठे आहे तर त्याचं डीमॅट अकाउंट आहे NSDL मध्ये. ठीक आहे, आणि त्याचा ब्रोकर कोण आहे तर त्याचा ब्रोकर आहे निर्मल बँक. आता ज्या वेळेला हा ऑर्डर प्लेस करतो एक्स पर्सन बाय करायला TCS, त्यावेळेला सेलर जो TCSचा आहे वाय पर्सन, तो त्याला त्याचे शेअर्स त्याच्या डीमॅट अकाउंटवरून याच्या डीमॅट अकाउंटवरती जातात आणि याने दिलेले ब्रोकरला पैसे हे वाय पर्सनच्या ह्याच्यावरती खात्यावरती जमा होतात. म्हणजे एक्स पर्सनचे पैसे वाय पर्सनला जातात आणि वाय पर्सनचा शेअर एक्स पर्सनला येतो. ठीक आहे, बरं आता होतं काय की आता दोघांचे पण ब्रोकर आहेत. त्यामध्ये काय काय कट होतं, ज्या वेळेला तुम्ही शेअर बाय करतोय तर हा जो बाय करणार आहे त्यावेळेला त्याला ब्रोकरेज द्यावं लागणार आहे, म्हणजे दलाली द्यावं लागणार आहे. त्यानंतर त्याचबरोबर बायरला काय अजून द्यायचं आहे तर एक्सचेंजचे चार्जेस द्यावे लागणार आहेत. गव्हर्नमेंटचे टॅक्सेस, एक्सचेंजचे चार्जेस, STT, हे सर्व काही चार्जेस असतात ते त्याला पे करावं लागणार आहेत. त्याचबरोबर वाय पर्सनला काय द्यायचं आहे तर वाय पर्सनला सुद्धा ब्रोकरेज पे करायचे, दलाली त्याला पे करायची. त्याचबरोबर वाय पर्सनला सुद्धा टॅक्स द्यायचा आहे, एक्सचेंजचे चार्जेस द्यायचे आहेत. हे सर्व चार्जेस वाय पर्सनला सुद्धा द्यायचे आहेत. म्हणजे सपोज जर TCSचा भाव जर 2000 रुपये चालला आहे, ठीक आहे, तर वाय एक्स पर्सनला 2005 रुपये, टेंटेटिव्ह 5 रुपये, म्हणजे अंदाजे माझ्या की त्याला 5 रुपयेवरती हे सर्व चार्जेस पे करावं लागतात. म्हणजे त्याला शेअरची मूळ किंमत किती पडली त्याची बायची तर 205 रुपये. मग आता ह्यानं 2005 रुपये, तर 2005 रुपये एक्स पर्सननं पे केले. पण वाय पर्सनला किती मिळाले तर 1995 रुपये, कारण याला सुद्धा 5 रुपये पे करावं लागणार. मग त्यामध्ये त्याचं ब्रोकरेज आलं आणि एक्सचेंजचे चार्जेस आले. म्हणजे टोटल चार्जेस किती गेले तर 10 रुपये. त्यातले वाय पर्सननं 5 रुपये भरले आणि एक्स पर्सनने 5 रुपये भरले. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे सायकल चालू असतं. आणि स्टॉक एक्सचेंज कोण आहेत भारतामध्ये NSE आणि BSE. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ज्यांचे इंडेक्स आहेत आपण पाहतो, निफ्टी म्हणजे काय नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे तो. निफ्टी म्हणजे NSE स्टॉक एक्सचेंज म्हणजे जे 50 स्टॉक आहेत लिस्टेड त्याला निफ्टी बोललं जातं. आणि हा सेन्सेक्स आहे ज्यामध्ये BSEचे 30 स्टॉकवर हा निर्देशांक वर खाली होत असतो. ठीक आहे, जसं की हे आता तुम्ही पाहताय की हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, त्याची ती बिल्डिंग आहे. ठीक आहे, त्याचबरोबर इथे निर्मल बँकचा हा जो आयकॉन आहे हे निर्मल बँक आणि हे झिरोदा. या पद्धतीनं
शेअर मार्केटमध्ये शेअर्सची देवाणघेवाण होत असते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्याकडून जे अपलोड होणारे नवीन व्हिडिओज आहेत, जी शेअरची माहिती आहे ती तुम्हाला इझिली अवेलेबल होईल.